हॅलो नमस्कार मंडळी, कशी आहात? आपल्या रॉयल कोकणी बॉय युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा आहे गण्यादा आणि आम्ही दोघं आलो कुठल्या महाराष्ट्राच्या लिटीवर आलो लिटीवर. आणि हा आनंद आपल्याला जगात कुठेच मिळणार नाही. हा आनंद आपल्या फक्त गावातच मिळू शकतो. 300 वर्ष जुनी लिटी आहे ही महाराष्ट्राची लिटी. 300 वर्ष गण्यादा काय बोलतात, 300 वर्ष जुनी लिटी आहे. तर आता आपण आलेलो आहोत रानामध्ये कुठल्या महाराष्ट्राच्या लिटीवर. हा हा बघा आंब्याचा सडा पडलेला आहे लिटीमध्ये. आंब्याचा साडा आता बघा कसला भरपूर आंबे पडलेले आहेत. हे बघा आंबेच आंबेत वरती. आता जमवावं लागतं पटापट. आणि पहिला काळ असा होता की पहिल्या काळात पोरं भरपूर असायची आणि आंबे मिळायचे नाहीत कोणालाच. आणि आत्ता टायमाला आंबे भरपूर आहेत पण पोरं नाही आहेत. आता हे बघा तुम्ही पाहू शकता, तर आंबे भरपूर पडलेले आहेत, उचलायला पोरं नाही आहेत. आता गण्यादा आलाय गावाला आणि आज रात्री जाणार आहे गण्यादा. आणि आंब्यासाठी आम्ही आलेलो रानामध्ये. तर ही बघा ही लिटी बघा किती भरपूर पडलेली आहे ह्या भागामध्ये. आणि ही लिटी ही लिटी 300 वर्षापूर्वीची लिटी आहे. गण्यादा बोलतोय जास्त 300 वर्षा प्लस ही लिटी आहे. आणि आता रान आलोय त्यात जमूयात आपण. लिटीची भव्यता दाखव एवढी आहे. हा एवढा आंब्याचा तर बुंदा तुम्ही पाहू शकता. आता बुंदा दाखवतो तुम्हाला. हा बघा तो बुंदा बघा केवढा मोठा आहे. बुंदाला आता झाड बघा तुम्ही बघाल तर. हा बघा झाड बघाल ना. हा बघा झाड इथपर्यंत. आता इकडं दाखवतो. हे बघा झाड किती लांब लचक आहे. आणि ही लिटी 300 वर्षा प्लस जास्त वर्षाची लिटी आहे. आता गण्यादाने आलोय, आंबे जमवलेत. आता गण्यादा कुठं जायचं आपल्याला? फेरफटका, रानातला फेरफटका, रानातील एक दिवस. इथून आपण सगळं जायचो हा आपल्या माळावरती. हा माळावरती सगळ्यांची काजूची झाड आहेत. हा तिकडे जायचा हा आपला रस्ता. हा ह्या रस्त्यातून आपण जायचं. आता हा इकडे रस्ता जंगल कोणतरी दिलेल्या जागा डेव्हलप करण्यासाठी दिलेली जागा ही. फाटी बिटी सगळा आहे काढलेला. इथं काय होईल गण्यादा तुला वाटतंय? तिथे काय झाडं वगैरे लावली तर होतील. काजूची झाडं वगैरे आहे तिथे होऊ शकतात. रान साफ करून जागा डेव्हलप केली जाते. हे आंबे भरपूर आहेत. यावर्षी जंगलामध्ये खूप आंबे आहेत. आता आपण रस्त्याने आलो, किती आंबे भेटले आपल्याला बघितले. हो जाऊया परत इकडून. कुठं आहे आता? ह्या रोडने इकडे कुठं आहे? पुढे कोकमी आहेत. कोकम काढले. कुणाची कोकमी आहेत? कुणाच्याच बघायला लागतील जागा. आता उतारा पण काढायला लागेल. नकाशा घेऊन फिरायला लागायचा. कारण की आता वाटा नाही आहेत ना. आणि जुने पहिल्या हद्दी वगैरे माहिती असायच्या. आता हा जंगल वाढल्यामुळे काही कळत नाही थोडा. तर आता आपण परतीचा प्रवास घेऊया. परतीचा प्रवास. सूर्यास्त होत आहे. त्याआधी आपण पण घरी पोहोचूया. आपल्या रानामध्ये वाघाची गुफा कुठे आहे? वाघाची गुफा तुमची जागा आहे माहिती असतं ते मालावर. हा तिथं खाली तिथेच म्हणजे जवळच आहे. खोंड आहे ना तिथं, जो दरी आहे ती असा तिथे आहे. मी वाघाची गुफा कधी बघितली. बोलायचो आपण तिथे वाघ राहतो म्हणून. मग तुम्ही वगैरे लहानपणी आम्ही जायचो तिथे. आतमध्ये उतरायचो. अशी गुफा आहे तिथे. त्याच्यामध्ये वन्य प्राणी राहतात. वाघ बघितला नाही तर वाघाची गुफा म्हणून ह्या नावाने ती प्रसिद्ध आहे. तिथे साहिल वगैरे आहेत ना प्राणी, ते राहायचे कोल्हापूरला. भारी जागा आहे ती. अशी उतरायला पण तुला असा रस्ता नाही आहे तिथे. वेलीच्या झाडेने खाली पकडून तुला उतरायला लागायचं. ती खंदील आहे पूर्ण. साहिल कसा पिसा सोडतो माहिती आहे ना, कोकिरी पिसा असते तसा तो प्राणी त्याच्यात राहतो. आणि खोल आहे तशी ती आतमध्ये. एक दिवस जाऊया, तुला दाखवतो. नको हसायचं तिथं. कोण नाही तसा. आता रान मी एकटा फिरायचो. तुमच्याच जागेत ती बोरीचं झाड होता.
त्या बोरीच्या झाडावरती आम्ही आणायला जायचो बोर. बोरीचं झाड अजून आहे वाटतं. मग त्याच्या बोरीचं आहे, आवळाचं झाड आहे. आवळी, हा आवळी पण पावसाळ्यात आवळी गुरं चरवताना आवळी काढायचो. हा आता गवत म्हणजे रानात गुरं आणताना किती घोळक्यात यायचो की घोळक्यात मी असायचो. हा समीर काका, हा विजया, त्याची पण गुराची आहे ह्याची कदम सरांची घ्यायची गुरं. हा हा मजा येते. हा समीर, हा प्रशांत, हा मग खालून त्या साईडनी तिकडून किरणचे आजोबा, हा. मारुती आजोबा, हा विश्वनाथ हे काका हा कपेदाचे, हा. बाल्यादा, हा नितीन दादा पण होती. हम्म नितीन दाची पण असायची. हा म्हणजे सगळ्यांची गुरं होती. सकाराम त्याचे त्यांची गुरं ते त्या साईडने आणायची लाबडीतून. हा. आम्ही इकडून अशाच्या मालावर चढवायचो गुरं करत. आणि लाबडीत आम्हाला ते एकत्र भेटायची. लाबडीमध्ये पावसाळ्यात एक नंबर धमाल. पूर्ण कसा रान चकाचक असायचं ना. हा तुला अशी काय झाड पूर्ण लॉन कसा तुझा बघतोस एकदम गालीचे हा ग्रीन ग्रीन हा. तसे पूर्ण. कारण की गवत काढलेलं असायचं, हो काहीच नसायचा. आणि तो गवत तसा चांगला यायचा, हम्म. हिरवागार गवत. आणि मस्त ना त्या धुवामध्ये आम्ही पळायचो. ढव कुठं ढव असे ना तिथं लाबडीत आहेत ना ढव, हा हा तिथं शेत आहेत ना, हा त्या शेतामध्ये आहेत खाली काय काय, हा हा त्या ढवात पळायचो. हा समीर काका हाकलायचा आम्हाला. हा गॅलन असतात ना, गॅलन हा तो बांधायचो त्याला कमरेला. हा. काका म्हणतो मारा उड्या. पाणी असं वाहत असायचं ना मस्त, हा. एकदम स्वच्छ पाणी. हम्म. उड्या मारायचं ना. मग तसं अरे शिकलो पोहायला. मग दिवसभर रानात असायच्यात की हा दिवस म्हणजे सकाळचं बघ, सकाळी गुरं 6:30 हा 6:45ला गुरं सोडायचो आम्ही. हा गुरं चढून घेऊन तिकडून 9:30 वाजता तुम्ही गुरं सगळी आम्ही आणायचो. हा नंतर शाळेला हा आलो, भाकरी बिकरी खाल्ली की शाळेत. हा असं आहे हा काय? रोजचा दिनक्रम आहे. संध्याकाळी आणि रविवारच्या सुट्टीच्या टायमाला रविवारच्या सुट्टीच्या टायमाला म्हणजे आमच्या सुट्टीच्या टायमाला म्हणजे काल आम्हाला बघ पिक्चर असं काय असायचं हा. दूरदर्शनवरती रविवारचा मराठी पिक्चर 4 वाजता लागायचा. मग दूरदर्शन कुठं कुठं असायचं त्या टायमाला तुमच्या वेळेस? होती ना, समीर काकाची टीव्ही होती, पप्पाची टीव्ही होती, हा. टीव्ही होती. हा आणि शक्तिमानचे फॅन भरपूर. शक्तिमान शक्तिमान लागायचा. हा आणि सकाळी ना महाभारत लागायचा महाभारत 9 वाजता. हम्म. सकाळी गुरं आम्ही न्यायचो, सोडायचो, हम्म. गुरं लावून द्यायचो, हा पोवायचो त्या ढवामध्ये रे. हा आणि भूक लागायची 10-11 वाजता. हा मग समीर विजयला पाठवायचो भाकरी आणायला घरातून. हा हे भाकऱ्या वगैरे घेऊन यायचे, हा भाकऱ्या वगैरे खायचो मस्त. हा आणि काय करायचं 12 वाजता ना हा ती गुरं बघायची कुठं आहेत ती. हा एका साईडला सगळी एका वळणाने जातात गुरं ती. हम्म. आणि ते गवत असल्यामुळे ते गुरं कुठे गेलेत ना हम्म. तुला तर हे पण कळायचं की बाबा माझी गुरं इकडे गेलेत म्हणून. हा चालत चालत गुरं गेली ना हा. ती वळ उठायची ना हा. कवायला टाकून. हो मग त्यातून त्याच्या मागे चालत जायचो. मग 12 वाजता मी यायचो हा शक्तिमान बघायला. हात शक्तिमान बघून ना हा मग गुरं आणायला जायचो. हा आणि गुरं कुठे जायची ना कुठे पण नवशीच्या कधी कधी नवशीच्या सीमा लोकांच्या ह्याच्यात पण जायचे खायला घेऊ घरी. हा खायला तिला वरडायची लोक ती आम्हाला. हम्म. कधी कधी तांबारा टाकावरती जायची. हा त्या साईडला तुला नवशीचा आहे ना तो हा हा तलाही नवशीचा हा त्या साईडला तिकडे. मग ती गुरं तिकडून शोधून आम्ही आणायचो. संध्याकाळी गुरं सोडायचं नाही. हा आणि संध्याकाळी पिक्चर बघायचा असायचा. हा लक्षाचे पिक्चर लागायचे. लक्ष दादा कोंडके हा ती क्लासिक पिक्चर. 4 पिक्चर असायचे. हा त्यासाठी मी एक टाइमच गुरं सोडायचं रविवारचा. हा दिनक्रम. म्हणजे वाडीतली सगळी पोरं एकाच घरात असायची का? हो पिक्चर बघायला. म्हणजे पूर्ण घोळक्यात. हा तो काय घरातले काय बोलायचे नाही त्यांच्या? नाही 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 ना. आता सारखं तुला असं वाटतं की हे बिंदास आपलंच घर सगळं जाऊन ते बसायचं झोपून पिक्चर बघायचं हा मस्त पैकी. मजा यायची. आणि गावात पहिला टीव्ही कुठं आला? सगळं आपल्या वाडीत पहिला ती कदम सरांचा हा सगळं पहिला. आणि वाचनाला टीव्ही कधी आला? वाचनात टीव्ही भरपूर आहे. मला एवढं काय आठवत नाही. हा शाळेतच नाही का कलर टीव्ही आला असेल. कलर टीव्ही पहिलाच कलर टीव्ही. कलर टीव्ही कसलं मला तर कलर टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट माहित नाही. हा कदम सरांचा पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला होता. हम्म. त्यानंतर मग पप्पाच्याकडे आला. हम्म. काकाकडे आला नंतर भारी सगळं मजा यायची. चला मंडळी, ही व्हिडिओ इथे एंड करूया. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ भेटत राहणार आहेत. आणि असेच आपण भन्नाटेदार व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.